सांगली खेडची श्री भैरवनाथ बगाड यात्रा उत्साहात पार पडली। शेकडो भाविकांनी घेतले बगाडाचे आणि भैरवनाथाचे दर्शन। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील खेड येथील जवळपास 200 वर्षांची परंपरा असलेली श्री भैरवनाथ देवाची बगाड यात्रा पारंपरिक वाद्य आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत भैरवनाथाच्या नावाने चांगभल्याच्या गजरात उत्साहात पार पडली। खेड येथील श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी हे जागृत देवस्थान असून जवळपास 200 वर्षापासून बगाडाची परंपरा चालत आलेली आहे। गावातील खबाले पाटील आणि माळी पाटील या दोन भावक्या या बगाडाच्या मानकरी आहेत आणि 1 वर्ष आड करून हा मान मिळतो। चालू वर्षी खबाले समाजाकडे हा मान होता। जागृत देवस्थान असलेल्या पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी सकाळपासून गर्दी करत होते। तालुक्यातील प्रामुख्याने रेडखेड, बेलदारवाडी, भटवाडी आणि शिराळा या 5 गावातील भाविक भैरवनाथाची सासनकाठ्या आणि आंबील घेऊन देवाला आल्या होत्या। वाळवा तालुक्यातील कासेगाव आणि शेणी या 2 गावांचे कुलदैवत असल्यामुळे या 2 गावातील लोक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते। पहाटे भैरवनाथ आणि जोगेश्वरीच्या मूर्तीची महापूजा करून पेहराव केल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत बगाड येटण्याचा कार्यक्रम झाला, तर सायंकाळी 4 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत पारंपरिक वाद्य आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत गावातून मिरवणूक काढण्यात आली। या 1 दिवसाच्या यात्रेला परिसरातून भाविक आणि नागरिक, युवक, महिलांनी बगाड पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। नाव विलास महादेव पाटील उर्फ बबन खबाले खेड। भैरवनाथ बगाड यात्रेची परंपरा जवळजवळ पौराणिक म्हणायला हरकत नाही, म्हणजे किती वर्षापासून ते काय सांगता येणार नाही नेमकं। आणि त्या यात्रेमध्ये खबाले पाटील, माळी पाटील हे 2 पार्ट्या एकत्र येऊन ही यात्रा गुढीगुलाबीनं, समतानं, प्रेमानं, एकमेकांना संमतीनं पार पाडतात। हा आनंद असल्यामुळं खेड, रेड, शिराळा, भटवाडी, बेंदारवाडी अशी 5 गावची लोक या यात्रेला वर्षाला येतात। सासनकाठ्या भटवाडीतून येतात, खेडच्या सासनकाठ्या आहेत, सासनकाठ्या, बगाड वगैरे, पालखी देवाची सबिना असा हा समारंभ जवळजवळ 1 तासभराचा कार्यक्रम आहे, जास्त नसतो। 1 तासामध्ये सगळं संपूर्ण यात्रा परिपूर्ण पार पडते आणि तो मोठ्या उत्साहामध्ये पार पडते, हे सर्वांमध्ये समाधानकारक आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।